नमस्कार मित्रांनो, आज आम्ही कुडक्यावरती एक कोंबडी आहे आमच्या इथे आणि तिला अंड्यांवरती बसवणार आहोत. तर त्याच्यासाठी आम्ही माती घेतलेली चाळून एकदम नरम, जेणेकरून अंड्यांना खडाकुडे लागू नये किंवा काय असं. त्याच्यासाठी ही एकदम चाळून घेतलेली नरम माती आहे. ही राख घेतलेली, लाकडाची राख. ही ह्याच्यासाठी की हिच्याने पिसवा होत नाही, म्हणजे जे बारीक बारीक किडे होतात ना ते होत नाही. आणि त्याच्याबरोबर कडुलिंबाचा पाला घेतलेला आहे, कापूर घेतला आम्ही आणि हळद पावडर घेतले. ॲक्च्युली हे सगळं याच्यासाठी घेतले की त्याला कीड लागू नये किंवा मुंगी लागू नये अंड्यांना. कारण मुंग्या वगैरे लागल्या रवणाला तर कोंबडी बसत नाही, उठून जाते. त्याच्यासाठी आम्ही ती ही कडुलिंबाचा पाला, कापूर घेतलाय आणि हळद घेतले आणि अंडी आहेत. चला आता आपण ठेवूया. आई मिक्स कर सगळं. ही राख आणि माती आम्ही पूर्ण मिक्स करून घेतोय. मिक्स करून राख आणि माती पूर्ण मिक्स झाले, मस्तपैकी नरम झाले. हे राख पण पूर्ण चाळून घेतलेली, त्याच्यातल्या आतमधले सगळं खडे विडे ते सगळे आम्ही काढलेले आहेत. चला आपण त्या जिथे ठेवायचे त्याच्यामध्ये आपण हे पूर्ण मिश्रण ओतूया डब्यामध्ये. ही डब्यात आम्ही ठेवणार आहोत त्या कोंबडीला रोवणावरती. तर हे सगळं मिश्रण आम्ही ह्याच्यात ठेवलंय. त्याच्यानंतर हे ठेव, कडुलिंबाचं पाला ठेव. असं एक एक करून काढा. साईड नाही ठेव. थोडीशी टाक. आणि कापूर टाक. हे भीमसेन कापूर आहे आमच्याकडे, तर तो थोडासा चुरा करून, जेणेकरून त्याच्या वासाला मुंगी वगैरे येणार नाही. अंडी ठेवूया आपण आता. अंडी ठेवलेत आम्ही. हे बघा, आता कोंबडीला आणून ठेवूया आपण त्याच्यावरती. हे बघा, आमच्याकडे एक रोल आहे कुडक्यावरची, पण नेहमी तिला हाताळताना नेहमीच आरामात तिचं काळजीपूर्वक तिला उचला, म्हणजे ती त्रास देणार नाही. हे बघा, ह्या पद्धतीने तिला उचलत तर ती एकदम शांत राहते, शांत. हे बघा, ह्या पद्धतीने तिला उचलायचं आहे आणि ती शांत राहते. तिच्या झाला पॅक करून ठेवा आणि एक दिवसाने तिला उघडा. अशा प्रकारे तुम्ही ठेवू शकता कोंबड्यांना रोवणावरती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.